शिवरायांना आग्र्यात ज्या ठिकाणी नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं त्या ठिकाणी स्मारक बनवणार मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। तर ताजमहलाहून जास्त लोक स्मारक पाहण्यासाठी येतील, फडणवीसांचा दावा। मंत्रिमंडळात निर्णय झाल्याचं सांगून धनंजय मुंडेंनी 200 कोटी रुपये उचलले। अजित पवारांनी तातडीनं कारवाई करावी, अंजली दमानी यांची मागणी। तर इफ्कोमध्येही घोटाळा झाल्याचा दमानी यांचा आरोप। अंजली दमानी यांच्या आरोपांचा धनंजय मुंडेंकडून खंडन। जीआर काढण्याची पद्धत आधी समजून घ्या, धनंजय मुंडेंचा दमानी यांवर पलटवार। सुरेश धस पलटतील हे धनंजय देशमुखांना सांगितलं होतं। वाल्मिक कराड आष्टीत काम करायला लागल्यानं धसांनी विषय उचलला, अंजली दमानी यांचं वक्तव्य। चंद्रशेखर बावनकुळेंनीच धसांना ट्रॅपमध्ये पकडला का, संजय राऊतांचा सवाल। तर धस मुंडे भेटीत मोठी डील झाल्याचाही राऊतांचा आरोप। मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निर्णय घेतील, कोणत्याही गोष्टीला मर्यादा असतात, भरत गोगावले यांची प्रतिक्रिया। ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदार खासदारांच्या बैठका पुढे ढकलल्या। आमदारांची 28 फेब्रुवारी तर खासदारांची बैठक 1 मार्चला होणार। डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंकडून बैठकांचं सत्र। बेकरीतील भट्ट्या विजेवर रूपांतरित करणं अशक्य, विजेवर भट्टी चालवल्यास मासिक खर्च परवडणारा नाही, व्यावसायिक संघटनेचं मत। मुंबईत पावाचं उत्पादन घटण्याची शक्यता। स्कूल बस मालक संघटना 18% भाडेवाढीवर ठाम, भाडेवाढ मागे न घेण्याचा स्कूल बस ओनर्स असोसिएशनचा पवित्रा। उल्हासनगरात पाण्याचा फुगा मारल्याच्या वादातून तुफान राडा, दुकानात घुसून दोघांना बेदम मारहाण, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद। दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी रेखा गुप्तांच्या नावावर शिक्कामोर्तब, तर प्रवेश वर्मा दिल्लीचे उपमुख्यमंत्री असणार। आज रामलीला मैदानावर दिल्ली सरकारचा शपथविधी। संत गजानन महाराजांचा आज प्रकट दिन सोहळा, राज्यभरातून शेकडो दिंड्या आज शेगावला दर्शनासाठी येणार, तर भक्तांचीही मोठी मांदियाळी।